रसिकहो नमस्कार. अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. आजच्या मैफिलीत आपण याच कोजागिरी पौर्णिमेची माहिती जाणून घेणार आहोत. अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. अश्विन महिन्यात शरद ऋतू असतो म्हणून याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. तर कोणी याला कौमुदी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. बंगाली लोक याला लोक्खी पूजो म्हणतात. या पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी को जागरती म्हणजेच कोण जागा आहे असे विचारत घरोघरी फिरते आणि जो जागा असेल त्याला धनधान्य आणि संपत्ती देऊन समृद्ध करते अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या रात्री जागरण करतात. गाणी गप्पा गोष्टी करत विविध खेळ खेळत रात्री उशिरापर्यंत जागतात. अंगणात चंद्राच्या प्रकाशात चुलीवर दूध आटवून त्यात केशर, बदाम, पिस्ते, सुकामेवा असं घालून छानसं आटीव दूध तयार करतात. या आटीव दुधाचा चंद्राला नैवेद्य दाखवतात. त्या दुधाच्या पातेल्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पाहतात आणि मग हे दूध सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटतात. या रात्री लक्ष्मी येणार म्हणून तिच्या स्वागतासाठी रस्ते, घरं, देवळं, उद्याने, घाट इत्यादी ठिकाणी दिवे लावून प्रकाशमान करण्याची सुद्धा पद्धत आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या अनेक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी एक कथा म्हणजे एकदा एक राजा आपले सगळे वैभव, सगळी संपत्ती गमावून बसला. त्याच्या राणीने ते वैभव परत मिळवण्यासाठी लक्ष्मीचं व्रत केलं. लक्ष्मीने प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद दिला आणि राजाचं सगळं वैभव त्याला परत मिळालं. अशीच अजून एक कथा सांगितली जाते. प्राचीन काळात मगध देशात वलित नावाचा एक सुसंस्कृत गरीब ब्राह्मण राहत होता. तो जेवढा सज्जन होता तेवढीच त्याची पत्नी दुष्ट होती. ती आपल्या गरीब परिस्थितीमुळे ब्राह्मणाला रोज त्रास देत होती. आपल्याच पतीची निंदा करत होती. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हा जणू तिने आपला धर्मच मानला होता. एवढंच कशाला तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करायला सुद्धा प्रवृत्त करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेसाठी ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. तिच्या या अशा वर्तणुकीमुळे मनोमन दुःखी झालेला ब्राह्मण घर सोडून जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तिथे नागकन्या भेटल्या. तो दिवस अश्विन महिन्यातील पौर्णिमेचा होता. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिवत ते व्रत पार पाडले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीची भ्रष्ट झालेली बुद्धीही जाग्यावर आली आणि ते दाम्पत्य गुण्या गोविंदाने संसार करू लागले. तर असं या व्रताचं महात्म्य आहे. देशाच्या अनेक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. आता याचा शास्त्रीय आधार पाहूया. अश्विन महिन्यापर्यंत शेतीची अर्धी अधिक कामे झालेली असतात. शेतातली पिकं वाऱ्यावर डोलू लागलेली असतात. काही भागात नवीन पीक हाताशी आलेलं असतं. म्हणूनच या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. दुसरी गोष्ट म्हणजे शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येतात. 4 महिने पावसाळा असतो. तो संपून हिवाळा सुरू होतो. पावसाळ्यानंतरची अश्विनातली ही पहिलीच पौर्णिमा. त्यामुळे या रात्री आकाश अगदी मोकळं आणि निरभ्र असतं. उन्हाळा संपून हिवाळा सुरू होत असतो. त्यामुळे दिवसा ऊन आणि रात्री थंडी असं वेगळंच वातावरण असतं. म्हणून रात्री प्यायलं जाणारं हे दूध पित्ताचा प्रकोप कमी करतं. शिवाय रात्रीचं आल्हाददायक वातावरण
पौर्णिमेच्या चंद्राच्या शीतल आणि थंड प्रकाशात न्हावून निघालेली धरती आणि आपल्या सुहृदांबरोबर आणि आप्तेष्टांबरोबर हसत खेळत मनमोकळ्या वातावरणात घालवलेले आनंदी क्षण आपली मनःशक्ती, मनःशांती आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी खूपच मोलाचे ठरतात. थोडक्यात काय तर आनंदात घालवलेला कुठलाही क्षण हा सणच असतो. आणि आपल्या हिंदू संस्कृतीत तर सण समारंभांची अगदी रेलचेलच असते. त्याचं औचित्य साधून आपण आनंदी आणि उत्साही राहणं आणि निसर्गाच्या देत्या हाताकडून घेत राहणं आणि होता होईल तो निसर्गाला देत राहणं हेच त्यातलं सार. तुम्ही तुमच्याकडे कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करता ते सांगायला विसरू नका. कोजागिरी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.